गुड इव्हिनिंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आहे होळी, तर होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज एक आगळा वेगळा ब्लॉग होणार आहे, कारण तुम्ही गावातल्या होळ्या बघितल्या असतील, म्हणजे गाव मिळून एक किंवा दोन होळी किंवा जसे पाडे असतील तशा होळ्या तुम्ही करत असाल. पण आज आमचं एक घर एक होळी तुम्ही बघणार आहे, जी आमच्या पलाटावर होते, जी वर्षानुवर्ष होते. कारण तिथे एकदम म्हणजे दरी खोऱ्यामध्ये एकच घर आहे आणि तिथे एक घरामुळं एकच होळी होते. तर ती होळी तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर आपण चाललो आहे खोंड्यात म्हणजे जसं मी दरीचा तुम्हाला बोललो की दरी आहे म्हणजे डोंगरांच्या मध्ये असा एक घर आहे आपला. म्हणजे माझे मोठे आईची मोठी बहीण म्हणजे माझ्या आईच समजा. तर ती जिथे राहते तिथे एकच घर आहे. तुम्ही आजपर्यंत नसेल पाहिलेलं ते, तर मी तुम्हाला आज दाखवतो की तिथे काय आहे काय नाही. आणि मला लावला आहे अवतीभोवती. आता जाताना आपल्याला मळायला लागेल जिथे भाजीपाला लावला आहे. जसं आपण माझ्या शेतावर गेलो होतो, राणी शेतावर गेलो होतो आणि तिथे भाजीपाला लागला होता, तसाच भाजीपाला इथे लावला आहे. आणि तुम्ही बघत असाल की ही बॅग आहे माझ्या खांद्यावर. तर इकडे कसं आहे, इकडे दुकानं नाही आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन आलं ना की त्यांना खूप बरं वाटतं आहे. तर इकडे काय आहे, आता गरमीचा मोसम चालू आहे, खूप गरम मोसम चालू आहे. तर मग त्यांना थंडावा कुठल्या गोष्टीपासून भेटतो, तर ती गोष्ट आहे थंडा म्हणजे थम्सअप. तसं डिटेलमध्ये गेलं तर खूप म्हणजे मी माझ्या व्हिडिओवर एकदम माझ्या इन्स्टावर खूप जागृतीचा व्हिडिओ बनवतो. पण कसं आहे की त्यांच्यासाठी एकदम खूप अमृतासारखं आहे ते. एक एक ग्लास तरी त्यांनी पिले ना तर त्यांना खूप बरं वाटतं. कारण जेवढी पण आपले पालघरवाले आहेत किंवा जेवढे पण आपले साधी गावठी माणसं आहेत, त्यांना माहिती आहे की थंडा म्हणजे त्यांना काय वाटतं. काम करणारी माणसं, जास्ती श्रमिक माणसं आहेत ती, त्यांना माहिती आहे की थंडा किती महत्त्वाचा आहे. आता इथे तुम्ही बघता ही सगळी काटांची आणि यो ओहळ आहे, ज्याला आम्ही वैल बोलता, वैल. हा बघा, हा वैल आहे. आणि इथे पण एक ही सीमारेषा आहे त्यांची, हद्द जशी आपण बोलतो, बाँड्री. आणि त्या साईडला ते दुसरं पलाट आहे ज्यातून आपण चालत आलो आहे. आणि आपण आलो आता आपल्या मोठ्याच्या हद्दीमध्ये आलो आहे. तिची हद्द जिथून लागते त्या हद्दीमध्ये आलं. हां, इकडे बघाल तर इकडे हे असे मेथीची लागवड व्हायची, पालकची लागवड व्हायची, पण आता ती जुनी झाली बहुतेक, सगळे गेले. ती विहीर आहे आणि ही पाईपलाईन, ही बघा, ही पाईपलाईन आहे जी सरळ घरापर्यंत जाते आणि मग पाणी बिणी भरलं जातं घरी. आता इथे मध्यंतरी पण या काजूच्या फणसाचं झाड आहे, काजूचं झाड नाही, फणसाचं झाड आहे. फणसाच्या झाडाजवळ पण बघा खूप मोठं झाड आहे मित्रांनो. या अल्ट्रावाईडमध्ये म्हणून एकदम खूप छोटं वाटतं तुम्हाला. ही टाकी आणि इथे सगळं आहे बघा, टप वगैरे. इथे आंघोळ करत असेल आय थिंक, कारण मी वर्ष झाला मी इकडे आलेलो नाही. ही वांगी आहेत, वांगी, आणि त्याच्यामध्ये गवत झालं. ही बघा, इथे पण वरती भाजीपाला लावला आहे. ही बघा, ही अवतीभोवती लावलेली झाडं आहेत. ही टोमॅटो आहेत, टोमॅटो नाही सॉरी, ही वांगी आहेत. तर बघूयात घरी कोण कोण आहेत. हे बघा कशी झाड आंब्या बिंब्याची. हे गाईज, हु इज देअर? कोण कोण आहात? हे आहे, हे तिने बनवायला लावल्यात भाकरी, ब्लॉग बनवायला लावलाय. हे बघा, या भाकरी बनवायला लावल्यात. हे होलीच्या नाही, ही चूल आमचा असा होता, वर्षानुवर्ष आमचा असा चालत आला चुलीवर. बघा, परिस्थिती गरीब पहिल्यापासून आमची परिस्थिती. मी शिकलो जेव्हा तेव्हा पण अशीच परिस्थिती होती. आता थोडासा, तरी पण थोडासा काय तसाच आहे सगळं बघायला गेलं. कंटिन्यू राहा, तुम्हाला आम्ही लाकडा बिकडा जमा करू किंवा काय ते आम्ही तुम्हाला दाखवू नक्की. असेच राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. या आमचा एकूणचा अमृत मानला ते आमचा उन्हाळचे हे दोघं जण, हे सगळे आम्ही बसला प्यायला. तो माझ्या उलटा करतो. हे बघा, या आमच्याकडचा उन्हाळचा जरा बरा पडतंय असा आम्हाला म्हणजे जेवढी पण श्रमिक आहेत ना, जेवढी पण काम करतात त्यांना या जाम महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही पेत असतो कधी तर. नाही या तसं नाही, आज काय आहे, होळी आहे ना, आता होळीचं आहे या काम. हा, आज होलीचं काम आहे. आज होली पेटवायची. आम्ही आता लाकडा बिकडा बघतो मित्रांनो,
लाकडं कुठं जमा विमा काय आहेत काय नाही पोराने घेऊन जातो. दोघं जण आहेत. एक जण गेला आहे कंपनीत, तर कंपनीतून थोडा लेट येणार आहे. तर बघू आता, तुम्ही कंटिन्यू राहा असाच व्हिडिओमध्ये. ही काजू आहे घरची इथली खोंड्यातली. तर याला असा म्हणजे ढगाळ वातावरण असेल तर त्याचा मोहर खडतो. मोहर म्हणजे काय आता तुम्हाला जवळून दाखवू का. जी फुलं असतात फलांच्या अगोदर त्याला मोहर बोलतात. हे बघा, याला मोहर बोलतात. हा मोहर खडल्यानंतर मग तिथं जे येणारं फळ आहे ते फळ येत नाही, त्याच्यामुळं आपल्याला मग ते काजू दिसत नाही. पण आता जेवढा पण मोहर आहे ना तेवढा जर झाला तर मग तुम्हाला फळं बघायला भेटतील. ॲक्च्युली मला नव्हता प्यायचा, पण एक ग्लास मला दिला तर मी पण पितोय. आणि बहुतेक 1-1.5 वर्षानंतर मी इथे आलो आहे या खोंड्यामध्ये. हे बघा आमची गाय. हे लहान होतं तेव्हा या गायींवर आहे तुम्ही. हे बघा, हे बघा अशी ढोरं आहेत आमच्याकडं. त्याची तेवढी काळजी पण घ्यायला लागते. ॲक्च्युली रोजचे जायला लागते त्यांना चारायला. हे बघा, तिथपर्यंत तुम्ही बघत असाल ना ते शेवटपर्यंत ते अख्खे आपले ढोर आहेत बघा. हे बघा, इकडे बैल बकऱ्या पण आहेत. तिकडे बकऱ्यांचा माछ मागे तिकडे बघा. या आतमध्ये पण आहेत वासर आहेत. तर आपल्या घरी ही बघा, ही प्रॉपर्टी असते गरिबाची. गरिबाची संपत्ती ही बघा, ही बघा. तर आता बहुतेक आपण आपला एक ग्लास संपू आणि त्याच्यानंतर मग जाऊ आपण बघायला की लाकडे कुठे जमा केलीत. आणि खांब, मेन म्हणजे खांब. इथे बांबू नाही मिळत. आपल्या घरी बांबू असतात. आपल्या घरचा बांबू तर आपल्या गावात पण दिलेला आहे यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण बहुतेक दिला होता आपण. कारण जेव्हा मागतात तेव्हा गावाचं जर काम असेल तर आपल्याला द्यावं लागेलच ते. कारण आपण गावकरी आहोत, गावात राहतो, तर आपलं एक कर्तव्य आहे देणं. बघू शकता सगळं जंगल आहे ना. तर मग जो पण खांब भेटतो तो खांब आपल्याला मध्यस्थी एक खांब तयार करावा लागेल. आणि मग तिथे आपण पहिल्या काळात एक पिल्ला बांधला जायचं, उलटा पिल्ला बांधला जायचा. आज बघू आपण काय करतात काय नाही. आपल्याला एवढा माहीत नाही आता काय करणार आहेत, पण आपण त्याची तयारी करून ठेवू. लाकडा विकडांची किंवा लाकडा पोरा सांगतात की लाकडा आहेत, पण अजून बघू. हे होलीसाठी लाकडा. ॲक्च्युली मला पण लाकूड पाहिजे. मला पण एक लाकूड आणायचं आहे. लाकूड एक काय लाकडं आणायचीच आहेत. बघू आता ते पुढे वापस चालत बघा. त्यांनी एक लाकूड घेऊन चाललात, मी ही लाकडं घेऊन चालत. ज्या ठिकाणी आपण आता आहेत त्या ठिकाणाचं नाव आहे घोडपाऊल. दरवर्षी आमची होली जोरदार होते. एक घर असला तरी काय झालं, पण जोरात होते होली. बघू शकता. तर अरे बांबू आणला आहे, मधला खांब तयार आहे. बघा मित्रांनो, मला वाटला बांबू भेटणार नाही, इकडे बांबू भेटला आहे. बघा, इकडे लाकडं आणणारी मंडळी आहेत. अजून लागतील लाकडं. परत एक मित्रांनो ऑर्डर भेटले आपल्याला. लाकडाचं ठिकाण भेटला जिथून लाकूड आपल्याला आणायचं आहे. ॲक्च्युली हे दोघं जण ना मी एक आता आपल्याला आणायचं आहे, कारण आपल्याला पण एक होलीला लाकूड वाहायचं आहे. एक आपला पण तिथं एक वाटा राहायला पाहिजे होलीमध्ये म्हणून. तर हे थंडा संपत नाही मला एक ग्लास. तो मगापासून पितो मी जरा 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 जरा. सवय नाही आपल्याला ते एवढे थंडा बिंडा प्यायचे, पण दिला आपल्याला एक ग्लास आपण संपवला पाहिजे ना, बरोबर. सो कंटिन्यू राहा. आम्ही लाकूड आणतो. आता मी लाकूड आणणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच. आणि गाईज आपल्याला या वहिलीमध्ये एक लाकूड सापडलाय, तर चला आपण त्या घेऊन जाऊ. चला. एवढी लाकडं जमा केल्यात म्हणजे पोरांनी केल्यात बहुतेक. मी फक्त आता एक लाकूड आणला या ना. आता दाखवलेले लाकडं आहेत जिथं ठराविक ठिकाणी एक लाकडं आहेत, तिथून आपल्याला जाऊन आणायचे आहेत. तर बघा तुम्ही आमचं एक घर एक होली कशी होते ती तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. ओके, इथे लाकडं आहेत बघा. ही बघा, ही गवतामच लाकडं. तर ही लाकडं आपल्याला काढायची आहेत. कोणचा दाखवाय फक्त ना, तू कोणता घेणार आहेस? गाईज हे बघा, जाम मोठा लाकूड घेतला गाईज. या बघा, माझ्याकडे एक लाकूड नाही, आपलं मागं आहे आपला बारका, त्याच्याकडे एक लाकूड. तो पुढे चालतो तो भाचाच आहे आपला. हे मधला मामास ना, पुढच्याचा मी मोठा हाऊस आहे मागच्याचा, सॉरी. हे बघा आमच्याकडं इथं निंबू आहे, हा आंबा आहे, इथं वही केलेली आहे लहान पोरांसाठी. ही काजू आहे. इथे बघत असाल तुम्ही या वरव्याच्या शेंगा आहेत ह्या बघा. म्हणजे पलाटावर आमच्याकडं चांगला आम्ही भाजीपाला लावतो. घराच्या अवतीभोवती तरी
बरीचशी झाडं असतील. ही आमच्या आई वडिलांची म्हणजे इथे राहणाऱ्यांची मेहनत आहे. त्यांच्यामुळे सगळं आहे इकडं तुम्ही बघताय त्या. हे बघा हे भाजीवाला होता. खरं होतं काय दादा दादा पहिले ती भाजी देता नंतर ये भाजीवाला जी यांना भाजी सांगितली होती ते भाजीवाले आहेत. म्हणजे भाजी म्हणजे काय आज होली आहे ना तर काहीतरी पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं होता का चिकन आणा. चिकन किंवा मच्छी अशी बरीचशी लोकं आता खातात. आता म्हणजे जेवढा पण उपवास असेल उपवास कोणाकाला जर असेल आजचा तर उपवास सोडून ना वैस खाणारी बरीच जण आहेत की वैसाची तयारी ठेवतात ते. म्हणजे आता उपवास मला आहे उपवास सुटला ना काय मी लगेच दात पाजून तयार आहे अशी बरीच लोकं आहेत. आम्हाला उपवास नाही बाबा. आम्ही एकदम 12 महिन्यांचा सारखा माणूस आहे. हा ही बघा ही घ्या आमची छोटीशी होली होते. हे तुम्ही बघता ते एक घर आहे. एक घराची एक होली होते आणि एकदम चांगली होली होईल. तुम्हाला बघायला भेटेल की कशी होली आहे. आणि जे पण मला बघतात त्यांची जर एक घर एक होली होत असेल तर नक्की त्यांनी कमेंट करून मला सांगा की तुमची होली होते कशी काय. का आमच्या गावामध्ये पण 3-4 पाडे आहेत तर 3-4 पाड्यांच्या वेगवेगळ्या होल्या होतात. मग आमच्या खोंड्यामध्ये आमचं एक घर आहे बघा. हे आईचं एक घर आहे ना तर एक घराची एकच होली होते. कारण बाकीची घरं सगळी लांब लांब आहेत. बंधारपाडा आमचा खूप विस्तारलेला आहे आणि अंतरावर 1-2 अशी घरं आहेत. तर त्याच्यामुळे पूर्ण बंधारपाड्यावर 3-4-5-6 किती होते होळ्या होत्या आपण आता मोजायला नाही गेलो आहे. पण लहानपणापासून आपण इकडेच वाढलो आहे. तर गाईज होलीचा टाईम आहे 5:55. तर आपण 5:55ला लावायला चाललो आहे. तुम्ही बघू शकता आता ऊन आहे माझ्या मागे बघा ऊन आहे. पण टायमिंग तो दिलेला आहे म्हणून आम्ही त्या टायमिंगवर लावत आहोत होळी खरा म्हणजे रात्रीची लावली जाते पण आता तो टायमिंग घेऊन आपल्याला लावायला लागेल. ते खांब बिम सगळा हार पूजा सगळं चालू आहे. एकदम शेंड्याला एकदम शेंड्याला नको इथं मध्ये थोडा मध्ये फुलांचा हार असा बांधू आपण. पहिल्याच्या काली एक पिल्ला आज पिल्ला नाही का बांधणार आपण. पिल्ला एक बांधायला लागेल मित्रांनो. कारण रीत रिवाज आहे. आपण काय करू तो एक आपण एक साखरेची माल बांधतात आमच्याकडे. एक साखरेची माल बांधतो आम्ही. काय बावळ्याला काय बोलतात दुसरं नाव काय आहे गाठी ना. ही बघा गाठीच बोलतो आम्ही लहानपणापासून. तर ही गाठी एक बांधायला लागते. ती गाठी एक बांधतो बघा आपण इथंच बांधते का टोकाला बांधू तिथंच बांध. ही बघा ही हाराजवळच ही गाठी आली एक. हा तिला होल पाडला का तू चांदा तिथं गुंडा आणायला सांगलास का त्याला. बघू कुठं होल पाडला दाखव. होल नाही पडलं होल आधीच ही फुलांची माल आहे ना. एक हे एक पापडी आमच्यामध्ये एक पापडी सांगतात तिला. ती पापडी बांधायला लावली आपण. लवकर का लावायला लागले त्याचा तुम्हाला मी याद दिलाय. कारण 5:55ला होली आहे. तर 5:55ला जसा मुहूर्त आहे तसा आपण लवकर लावायला लावला संध्याकाळी. ही पहिले एक पापडी बांधले. ती बांधता थोडीशी तुटले. ही बघू शकता एक गाठी बांधले आम्ही. गाठी जे बोलतो आम्ही गळ्यात पहिल्यांदा लहान असताना ही गाठी बांधायचो. ही बघा ना पोराशी खायची ना आपण रडायचो आम्ही. तर तुम्ही पण कोण रडत असाल ना. एक हार बांधलाय. त्याच्यानंतर एक पिल्ला बांधला जाईल इथं टोकावर ना. ही आपली आखी जेवढी पण मंडळी आहेत तेवढी आखी ना. ते आपलं मेन करता धरता येत होलीचं. ही बघा सगळी. अजून काय बांधायचं आहे. ही पण बांधायची आहे. ए सूत आणला. लावून पाडून ना मग तिला. आणि गाईज आपण बांधलेली आहे पोली. म्हणजे तुमच्या तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला अशी भाकर पण दिसत असेल कदाचित. पण ती पोली आहे त्यात पुरण पण भरलेला आहे. ती पण इथेच बांधायची आहे का. ही बघा ही पण इथेच बांधायची आहे. पिला राहिला ना त्या काय करतो राहू द्या. जागायला का तिला बांधता विचार तर बरा झाला. पिल्लाचा नसतात या हे 2 नारळ आहेत. एक नारळ फोडलेला एक नारळ अख्खा आहे. आपला नारळ सगळा बाजूला ठेवायचा. जे पण आपण पूजा केली होलीची ना. आता आपल्याला रथाची येत आपल्याला लाकडं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मागे आहेत लाकडं. आता बघा एक एक लाकडं आपली पोरा पण असतील. या रा त्याला असा टेकला सबब थांबतो त्यानं याला याला करायला पाहिजे. हलका आहे का रे.
ते वाजवून नाही द्या. त्याला मेन म्हणजे पकड नाही बसत आहे, पकडायला जमत. तिकडून तिकडून लाव भाऊ. त्यात पेंडा पेंडा टाकायचा राहिला ना, नंतर भरायचा का पेंडा. बाबू आज जरा काय तर पाय फोडला का तुझा मी. एकाने पडल, एकाने पडल. हा बाबू तिकून टेकू दे, तिकून टेकू दे. ती बारकाल्यान भर याच्यात. कार्यक्रम तर झाला ना तिथपर्यंत त्याला कुठली हरकत नाही. मग कधी पण लागला काय रे. गवत आतमध्ये भरून झालेला आहे. आता आपण पेटूया. ब्लॉगर माझ्याकडे आता इथे एक ब्लॉगर आमचा इथं ऑलरेडी आहे. यात नारळ बिरळ नाही टाकलं का. नंतर टाकायचं. तर बघू शकता गाई पेटायला सुरुवात झालेलं आहे. आताच नाही पडणार ते, लगेच उलट त्या. होली लागलेली आहे आमची. होली याच्याकरता लागले कारण तो मुहूर्त तेवढ्याचा होता. 5:55 मुहूर्त होता मित्रांनो, म्हणून आपण लवकर होली लागले. अजून आपल्याला दिवस दिसत असेल तुम्हाला मागे आमच्या, पण त्याचं कारण ते होतं का मुहूर्तावर लागली पाहिजे म्हणून लावले. तसं बघायला गेलं तर आम्ही थोडंसं अरेंजमेंटसाठी थोडं लेट झालो. बाकीची लोक रात्री लावतील पण आम्ही दिवसा लावून टाकले. आपली होली सेलिब्रेट झालेली तुम्ही बघू शकता. वर आमची पोली आहे, अजून पापडी आहे, हार आहे. आम्ही तिला लावला नाही, बिचाराचा जीव वाचला. म्हणजे तसा पण तो जिवंतच असतो, पण तरी आम्ही जीव वाचवला त्याचा बहुतेक. बघू शकता इथं थांबायला लागेल आम्हाला. आमच्या खोंड्यातले होली एक घर एक होली होते. आमच्या आई आता मागून येते. आमचा मेन माणूस आता मागे आहे, तो आल्यानंतर बघू आपण काय करायचा. नारळ बिरळ आपलं बाकी ते याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके, आपली आई आलेली आहे. बघा ही होली आमची या वर्षी होली लवकर लागलेली आहे कारण लवकर मुहूर्त होता आणि ही होली लागलेली आहे. हे सगळं ये गोष्टीवर टपलात. एक गोष्ट लवकर आली. ए कोणाच्या हातात काय काय आलाय दाखवा. कोणाच्या हातात, याच्या हातात गाठी आले. अजून कोणाच्या हातात काय काय आला रे. पोली कोणाचे ते बघा, त्याच्या हातात पोली गेले. बाबू तुझ्या हातात काय आला. पोली बाबूच्या हातात बहुतेक सगळ्या तिन्ही गोष्टी आल्या त्या बघा. चारही गोष्टी आल्यात. आता नारळ टाकलं जातात. हा हा हॅप्पी होली सगळ्यांना. हे बघा आतमध्ये नारळ टाकलाय. गेला गेला आतमध्ये एक नारळ. आई दुसरा नारळ टाकतेस का नाही. दुसरा नारळ टाकतेस का यो टाकतेस का. होलीच्या नंतर सगळ्यांचं याच काम असतंय. आम्ही लहान असताना पण याच करायचो ना. मोठा असल्यानंतर आपल्याला तो त्यानंच नाही मिळालेला. मोठा असल्यानंतर आपल्याला काय घ्यायला भेटलेला नाही. सगळा ज्या आहे तर यांनीच सगळा पलवलेला आहे. पोराईच या बघा, या ह्या गाठा बिठा सगळा पोल्या बिल्या याहीच घेतल्यात. नाही आमचा खांब खाली आला आहे. म्हणजे या खांबाला पवित्रता ही असते काही. खांबाच्या एक एक अशा फांद्या आम्ही घेऊन जायचो. कशी वाटली तुम्हाला आमची छोटीशी होली. आमच्या एक खोंड्यातली एक घराची एक होली. हा आमचा पुरा परिवार जो तुम्हाला मागे दिसतो, ही आमची चावची वाट किलबिल गँग आहे. ही आई चालली आरती घेऊन, ती बाबा तिकडे बसत ना. ही आमची जळणारी होली. बहुतेक ही आता अख्खी रात्रभर जळेल कारण ही लाकडाची टाकला ती लाकडा लवकर पेटणार नाही. अशा रीतीने आपला होलीचा उत्सव म्हणजे जे आपण होली पेटवली तुम्ही बघितलेली आहे. आपल्या मागे होली पेटते. तर आज आपण होली लावली लवकर याच्यासाठी की आजचा मुहूर्त लवकर होता. आजचा मुहूर्त होता 5:55. कोणीही ज्याला नसेल माहीत, बऱ्याच जणांनी कॅलेंडरमध्ये नसेल बघितलेला, तर 5:55 असा मुहूर्त होता. म्हणून आज आम्ही घाई केली आणि संध्याकाळीच होली लावली. बऱ्याचशा जणांची आता तुमची बऱ्याचशा जणांची माझ्या गावातली सुद्धा होळी रात्री लागेल आणि मग रात्री होळी लावतील. वर्षभर कधी आलो नाही. आज तुम्हाला खूप खूप वर्षानंतर बघायला मिळालं असेल नवीन ठिकाण. जे ठिकाण तुम्हाला यूट्यूबवर कधी दिसलं नाही. कारण मी इथे एक पण व्हिडिओ नाही बनवली होती. ही पहिली व्हिडिओ आहे इथली या ठिकाणची, जिथे मी जिथून मी शाळेत जायचो 8वी 9वीला. आणि ही माझी आई तुम्ही बघितली ती. हीच आहे आमची इकडची लाईफ. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा तुमच्या कमेंटतर्फे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट करून सांगा कसं वाटतंय. आणि व्हिडिओ को लाईक करा. हो
शेअर करा सबस्क्राईब. आमचं जेवण आहे ना हे असंच असतं साधं सुद्धा. ही जमीन तुम्ही बघता एकदम एकदम साधी सुधी जमीन आहे. कारण एकदा हात हायडवे होतास ना. हे बघा ही सगळी जेवायला बसलेत. आहे तिकडे तुलीकडं आहे. तू तिकडे बसतेस का जेवाय? तर काही तुम्ही ते याला बघितलंच असेल. जमिनीवर हे आमचा शेवल्या ब्लॉगर आहे. शेवल्या ब्लॉगर. हाय गाई चला शेवला ना. बघत असेल तुम्ही. जर तुम्हाला आवड